गाईस, कशा आहात तुम्ही? आय होप मजेतच असाल. आणि तुम्ही बोलत असाल की ही दोघे जण ह्या चॅनल वरती कसे आले. सो आता मी तुम्हाला सांगते, अहिलेचा आज आहे बर्थडे. अजून आज 20 मे आहे. 21ला तिचा बर्थडे असतो. आता रात्रीचे 11:15 वाजतात. आम्ही लोक बाहेर आलोय. येते पाल येते सध्या रॉकीला ब्लॉग म्हणजे काय नाही, तो जरा घाईमध्ये आहे ना. सो तो बोला की तू थोडी तुम्ही लोकांनी थोडा ब्लॉग सुरू करा आमचा, मग त्याच्यानंतर मी घेईन. सो या ब्लॉगमध्ये काय काय होणार आहे ते नक्की बघा. अहिलेला खूप सारे गिफ्ट भेटणार आहेत, ते सुद्धा नक्की बघा. आणि ब्लॉग एंड पर्यंत बघा. आणि ती जे रील्स पण येतील ते सुद्धा नक्की बघा. ती सरप्राईज देणार ते पण बघा. हा, मोठा धप्पा आहे हा. ब्लॉग एंड पर्यंत बघा, समजेल. त्यानंतर अहिल्या येईल. सो बघत राहा. बाय गाईज. हे पण हाय तिच्यासाठी आता माझ्या हाताने कसं वाटतंय सांगा ना. आता देण्यासाठी. आणि ती लोक हे फुल आहे. फुल फक्त हिने मला फुल बनवलं. मी सगळं स्वतः बनवलंय. ओके, आला रॉकी. सांगा कसं बनवलं गाईज. रॉकी आलाय. सो हे आणि केक आणून ठेवलंय. हाय साहेब, तुमचा ब्लॉग. हाय गाईज, कशात तुम्ही? आय होप की तुम्ही सगळे मजा असतात. आम्ही आता गाडीमध्ये डेकोरेशन करू. नंतर आम्ही तिला घ्यायला जाऊया. ती येणार आहे. ती येणार आहे तिला. भूषण घेऊया, मग तिला सरप्राईज देऊ. कसं सरप्राईज? गाडीपर्यंत मान जायची खरा. अर्धा काम झालं आहे गाईज. झोप येते यार. बघा काय, अर्धा काम झालेलं आहे. पूर्ण काम बाकी आहे. अर्धा पूर्ण बाकी आहे. हळूहळू होत आहे. हळूहळू बघा गाईज, पाय आले आता गावावरून खास आईल्याच्या बर्थडे साठी. ही लाईट अशी येणार सगळीकडे, अशी येणार, अशी बिंदी लागणार. लग्न केलं तेजस्वी पूर्ण होईल तेव्हा आम्ही दाखवतो तुम्हाला. गाईज, डेकोरेशन झालेलं आहे. हे बघा, इथे लाईट पण लावले. रॉकी इथं बरा. एकट्याने नाही, मी आणि तिने. हा, एकट्याने काय, एकट्याने. बघा पोट कुठे गेलं. काही मी आईला या टायमाला काही गिफ्ट नाही घेतलेत. सो मी फक्त जे ते फक्त हे नॉर्मल घेतलं. काय काय उद्या बघा, उद्या फक्त हे नॉर्मल घेतलंय. आजच्यासाठी हे नॉर्मल घेतलंय. एकदम खोटं बोलतोय. वंशीच्या ब्लॉग मध्ये जेव्हा कोणी घेतलंय, एकदम खोटं बोलतोय. मी बनवलंय गाईज. ही मेहनत फक्त आणि फक्त तेजस्वी केलेली आहे. तेजस्वी पण नाही, वंशिकाने केले. गाईज, वंशिकाने फक्त कापसा आणलेत. बाकी सगळं आम्ही केलं. मेहनत फक्त पत्रवल्या. बर्थडे गर्लचं अशी मजाक. नो मजाक. तो आता भूषण गेला आईला घ्यायला. सो आम्ही तिची वाट बघतो. पूर्ण डेकोरेशन आजची झाले क्लिअर. ती कधी येतं ते आता टाईम तर झालेलाच आहे. 12 वाजले भेंडी आजच्या गावात. आणि आम्ही अजून टाईम नाही, अजून 5 मिनिट बाकी आहेत. अरे वा, तुझा हा पुढे. सो ती आला की तिचा बर्थडे सेलिब्रेशन करूया. तर तुम्ही बघत राहा. गाईज, कशात तुम्ही? आय होप तुम्ही मजेत असणार. तर आता वाजलेत रात्रीचे 12, म्हणजे वाजतील. तर मला माहिती आहे रॉकी तर माझा बड्डे करणार आहे. तर आत्ता कधी पण ते लोक येऊ शकतात मला घेऊन जायला. तर ऑलरेडी आपण ब्लॉग चालू करूया. कारण का आमच्या ग्रुपचा नियमच आहे, जर ज्यांचा बड्डे असतो त्यांचा 12 वाजता करतात. तर मी झाली आहे रेडी, नॉर्मलच झाली आहे. वाटलं पाहिजे ना सरप्राईज आहे. सरप्राईज तर आहे, मला माहिती नाही काय सरप्राईज आहे, काय करणार आहेत, काहीतरी वेगळं असेल. तर बड्डे करणार आहे एवढं माहिती आहे. अजूनपर्यंत तर मला कोणी कॉल नाही केलं आहे. फक्त 10 मिनटं बाकी आहेत, फक्त 10 मिनटं. तर बघूया पुढे कसा होतोय बड्डे, काय होतोय. तर कंटिन्यू राहा. भूषणला पाठवलंय मला घ्यायला रॉकीने, स्वतः आला नाही. आणि काही 2 मिनटं बाकी आहेत फक्त बड्डेला. हा, असा कसा बड्डे करताय? हा, 2 मिनटं बाकी आहेत, फक्त 2 मिनटं. 12च्या आधी माणसाने बड्डे करावं. लेट बड्डे. चला बघूया पुढे काय होतंय काय नाही. थँक्यू सो मच भावा.
हॅपी बर्थडे गुढी पाडवायच्या शुभेच्छा तुला. हॅपी बर्थडे. 12 वाजून 10 मिनिटं झाले आणि आता मला birthday करतात. मला माहिती ना birthday करणार. बघ बघ तू तो ब्लॉग सोड. आधी करून आलेली आहे बच्ची. केक टाकतो आता. मागे बघ मागे बघ किती आणले? हे आणलं? ए मागे बघ मागे बघ. मी बनवला भाई. Happy birthday, dear. सोना दिया सोना. प्रॉफिट आहे मे मध्ये बर्थडे असल्यावर. आंबे खा आणि जा. हा जा नाही. कुठे माहितीये ना आंबे खाऊन. हा बघ वाजली. मस्त मस्त आंबा आहे. कोकणातला आंबा. गाईज हे का अजून एक सरप्राईज. केक. धन्यवाद धन्यवाद. चलो सेकंड केक. सो आज आहे मला बर्थडे. आजच आहे. आज बर्थडे. तर सरप्राईज जे असणार आहे ते संध्याकाळी असणार आहे 6-5 वाजता. तर आता आम्ही सध्या तर माझ्या बाईला भेटायला चालली आहे. मी ताईकडे चालली आहे. त्याला घेऊन चालले. तर मस्तपैकी रात्रीचा पण ब्लॉग आम्ही केला होता पण ते काहीच 12 नंतर मला विश केलं. 12 नंतर 12 वाजून फक्त 35 सेकंड झाले होते आणि ते फक्त लेट केलं होतं. 12 नंतरच तू मला विश केलं. नाही का? पहिलं विश तुझं आलंच नाही. पहिलं विश मला ताईनेच केलं. सो काही झालं आता सगळे कार्यक्रम. आता 5 वाजता पण एक चांगलं आहे सरप्राईज आहे. नंतर परत अजून एक सरप्राईज आहे. हां ती रील 7 पर्यंत पडेल ना सरप्राईज. यस यस. चला आता आवाज जास्त येत नसेल. आम्ही गेल्यावर तुम्हाला भेटू. साहेब देखो कैसा बैठा है देखो. गाईज आम्ही आलो आहे ताईकडे आणि बायला मी घेतल्या बाईने सुसू केली. बाईने मला बड्डे गिफ्ट दिलं म्हणून मी इथे कपडे मी बोललेली ताईकडे नॉर्मल कपडे घालेल आणि संध्याकाळी जाऊन प्रॉपर तयार होईल. इथे बघ. हो बोल. नो. हो हो. तर आता मी इथे आलो आहे. बायला मस्त की घेतली बी लय भारी वाटलं. खूप दिवसानंतर घेतलं आणि आता ह्याच्यानंतर आम्ही जाऊ वगैरे आणि मग निघू आणि मग मस्त तयार होऊ सरप्राईज सांगू आल्याचं काय सांग. तुम्हाला माहिती आहे काय? त्यांना नाही माहिती. आपल्याला सांगायचं आहे. आपलं सांगायचं किती दिवस वेट केलंय त्यांनी. आणि गाईज मला एवढ्या क्यूट पोरींचे मेसेज येतात ना. हॅपी की बर्थडे दादा ताई. कसं भारी वाटतं. दादा किती छान दिसतं. हॅपी बर्थडे ताई. दादा हॅपी किती बर्थडे सपोर्ट ताई. करतो. मला खूप असं किती आवडलं. झालेत ना कमेंट. मला पण किती बरं वाटलं. बर्थडेच्या दिवशी पण So- नाही बोलून देतो. एवढा बोलायला लागलाय ना की मलाच बोलून देत नाही आता हा ब्लॉग मध्ये. तिला असेच कमेंट येतात. दादा किती क्यूट दिसतो वगैरे. दादा क्यूट. तर चला गाईज आता आम्ही जेवू वगैरे. हँडसम आहे हँडसम. अरे हो आता जेवू वगैरे आणि भेटू. हँडसम हँडसम. काय आहे तू काय आहे पुच.
गाईज सो आमचं झालेलं आहे ताईकडून निघणं. आईल्याने पॉकेट मनी घेतली ताईकडून. सो ते आता खूप खुश झालेले आहे. ताई बोली केक कापते, मेली मला केक नको, तिला पैसे पाहिजे. पैसाही पैसा होई का. तर चला गाईज निघालोय आता आम्ही तयार So आता एक घर झालं, आता हे परत बघा आता असा लुक आहे. सेकंड लुक बघा, खूप भारी वाटेल. फक्त 2 तासांनी बघा. येस आम्ही 5 वाजता निघणार. मग आता जाऊन मी तयार बियार व्हायचे मस्तपैकी एकदम. लेन्स वगैरे घालणार मी. मी पण घालणार. हट चला गाईज. किती काळा झालो यार. आपण गावी गेलेला, मी पण गावी गेलेली, म्हणून आमचं थोबडे ना डूस झाले काले काले. पुष्पराज. चला भेटूया पुढे. तर गाईज आता मी तयार झालेली आहे आणि मी निघते आहे आता जायला आपलं सरप्राईज गिफ्ट घ्यायला. तर मी कशी दिसते नक्की कमेंटमध्ये सांगा. मी ह्या टायमाला काहीतरी वेगळं केलं आहे. मला प्रत्येक वेळी फॉर्मल घालून मला प्रत्येक वेळी 1 पीस घालून कंटाळा आलेला. तर मी म्हटलं ह्या टायमाला आपण फॉर्मल ट्राय करूया. कशी वाटते मी नक्की मला सांगा. तर आता भेटूया. काय सरप्राईज असेल तुम्हाला थोड्याच वेळाने समजेलच. तर आता मी निघते. सगळे फ्रेंड्स वगैरे येत आहेत. खूप गरमी आहे. तर चला भेटूया. बाय बाय. गाइस निघालो. खुश मोरे हाय करा. गाइस कैसी लग रही हूँ मैं. चलो मिलते हैं. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit from the drama. Keep it coming, I'ma send you to your mom. ओके तर आम्हाला गायला आली आहे मी. आजचा लूक मला सुद्धा खूप आवडला आहे. बिकॉज मी प्रत्येक वेळी 1 पीस घालून मला कंटाळा आलेला. तर बघू शकतो. चला आज काय सरप्राईज असेल तर समजेल. अरे ती पडली आहे माझ्या नाकातलीच पडली. जाऊ द्या. चला भेटू पुढे. मी टाटापारवरून पूर्ण नॅशनल पार्कच्या स्वामींच्या मठापर्यंत आलोय. तरी पण हे लोक अजून खाली आले नाही आहेत. माझा अर्धा मेकअप तर इथेच निघाला. गोल्डन दिसते मला तर चष्म्याने काही दिसतच नाही आहे. हे लोक अजून आले नाही. हे काय बड्डे गर्लला काल पण वेट करायला लावलं, आज पण वेट करायला लावलं. असा बड्डे असतो काय. जाऊ द्या. माझा आउटफिट बघा एकदम उतरून गेला पूर्ण. नाही इथं काय बघा घाम यायला लागला मला. घाम. गाईज वडापाव पार्टी बघा. वडापाव दिली मी ह्यांना. वडापाव हा बघा. पहिल्याच बोनी केला ना वंशिकाच्या घरची. गाड़ी में लेके जा रहे मेरे को. गाड़ी में गाडी गेली अशी की नाही तुमची. आगे चल के लेके जाएंगे. आगे चल के जाणे. हे बघा हे गाईज. हा आलाच मोठा. हे गाईज वंशूनी बनवलंय. म्हणजे रॉकीने दिले मला पण बनवलंय आपल्या वंशूनी. कसं वाटलं तुम्हाला. तुम्हाला पण असं काय पाहिजे असेल तर वंशूला DM करा गाईज. चला ह्यांचं काय ऐकू नका तुम्ही. आम्ही आता चाललोय गिफ्ट घ्यायला. तुम्ही कंटिन्यू राहा. बघूया लवकरच काय आहे. बॉडीगार्ड गाईज. बॉडीगार्ड ये दो और इधर एक है मिया भाई. माझे बॉडीगार्ड गाईज. बर्थडे ना माझा आज. फुल प्रिन्सेस ट्रीटमेंट मला भेटली. आपण हा बॉडीगार्ड वाटले असते तुम्ही. फॉलो मी. चला गाईज. ये देखो मला ना फुल ब्लॅक दिसते. असं तर 6-7 वाजले. मी येते ना घेऊ. मी पण ब्लॉगरच आहे. दोघं कोट मॅच करतात आहे. दोघं कोट मॅच करतात आहे. हेलो मैम फेमस हो जाओगे आप. तुम्हाला आता थोड्या टायमाने कळेलच मी कुठे आले आणि काय. आणि नाही दाखवत जास्त. तर 5 मिनिटं फक्त रिव्हील होणार आहे आम्ही कशासाठी आलोय आणि काय आलोय ते. कंटिन्यू राहा.